यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील रिसेप्शनच्या फोटोग्राफीचा कार्यक्रम आटोपून माहूरकडे जात असलेल्या फोटोग्राफरच्या स्कूटीला पाठीमागून आलेल्या स्विफ्ट डिझायर गाडीने धडक देऊन खाली पाडत गाडीतील 4 अज्ञात लुटारूंनी बंदूक आणि चाकूच्या धाकावर फोटोग्राफरचा कॅमेरा आणि इतर साहित्याचा 1.5 लाख रुपयांचा ऐवजासह लुटल्याची थरारक आणि खळबळजनक वाटमारीची सिनेस्टाईल घटना महागाव तालुक्यातील शिरपूर गावालगत असलेल्या पुलावर शनिवारी रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास घडली आहे। याबाबत फिर्यादी शेख तन्वीर शेख हरून व्यवसाय फोटोग्राफर राहणार माहूर जिल्हा नांदेड यांनी महागाव पोलिसात रविवारी 11 मे रोजी सकाळी दाखल केलेल्या तक्रारीवरून अज्ञात 4 आरोपींविरुद्ध वाटमारीचे गुन्हे दाखल करण्यात आले। या घटनेची हकीकत अशी आहे की पुसद येथील असलम खान यांच्या घरी शनिवारी 10 मे रोजी सायंकाळी 6 वाजता रिसेप्शनचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता। या कार्यक्रमाची फोटोग्राफी करण्यासाठी माहूर येथील फोटोग्राफर शेख तन्वीर शेख हरून वय वर्ष 25 आणि त्याचा मित्र सय्यद राजिक सय्यद अनीस हे दोघे गेले होते। कार्यक्रम आटोपून हे दोघे स्कूटीने माहूरकडे परत जात होते। दरम्यान गुंज पासून पुढे निघाल्यानंतर महागाव तालुक्यातील शिरपूर येथील पुलाजवळ पाठीमागून आलेल्या स्विफ्ट डिझायर या वाहनाने स्कूटीला धडक दिली। धडकेत स्कूटीवरील शेख तन्वीर आणि सय्यद राजिक हे दोघेही खाली पडले। यावेळी स्विफ्ट डिझायर गाडीतून 2 अज्ञात इसम खाली उतरले। त्यांच्याकडे बंदूक आणि धारदार चाकूसारखी शस्त्र होती। बंदूक आणि शस्त्राचा धाक दाखवत या अज्ञात लुटारूंनी शेख तन्वीर यांच्या हातातील सोनी कंपनीचा महागडा कॅमेरा व जुना सेटअपचं साहित्य हे सर्व हिसकावून घेतलं। यावेळी आणखी 2 जण स्विफ्ट डिझायर मध्ये बसून होते। फोटोग्राफर शेख तन्वीर आणि सय्यद राजिक यांना धमकावत हे सर्व अज्ञात लुटारू स्विफ्ट डिझायर या वाहनाने पुसदच्या दिशेने भरता वेगाने पसार झाले। रात्री उशिरा शेख तन्वीर यांनी महागाव पोलीस स्टेशन गाठून या घटनेची फिर्याद दाखल केली। त्यानंतर महागाव पोलिसांनी 4 अज्ञात आरोपींविरोधात वाटमारीचा गुन्हा दाखल केला। सहाय्यक पोलीस निरीक्षक मिलिंद सरकाटे या घटनेचा पुढील तपास करीत आहेत। ऐन रहदारीच्या रस्त्यावर ही वाटमारीची गंभीर घटना घडल्यामुळे चोरट्यांना पोलिसांचा धाक उरला नसल्याचा अधोरेखित होत असतं। पोलीस प्रशासनाच्या देखील काही मर्यादा आहेत। नागरिकांची देखील स्वसंरक्षणाची तेवढीच जबाबदारी आहे। त्यामुळे नागरिकांनी रात्री अपरात्री उशिरा निदान दुचाकीवरून तरी प्रवास करणं टाळलेलंच बरं, असेच या वाटमारीच्या घटनेनंतर म्हणावं लागेल। माहूर तालुका प्रतिनिधी बजरंग सिंह हजारी।